सुशील दादा मोझर यांचे चिरंजीव वेदांत उर्फ भैया मोझर यांचा वाढदिवस जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा। आज वेदांचा वाढदिवस। मनापासून व्यक्तिशः माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक त्याला शुभेच्छा। लॉंग लाईफ, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ सक्सेस। या प्रसंगी मला एक सांगायचं होतं, या ठिकाणी सुशील आहे, त्यांचे वडील चंदन आहे आणि म्हणजे मोल हे ते सगळे ह्या लोकांना आम्ही जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली म्हणजे 30-35 वर्षापासून या सगळ्यांनी मला सहकार्य केलं। आज जे मी आहे हे तुमच्या सगळ्यांमुळे जरी जन्म आता जरी सुशील असेल मी असं समजलं राहते की नाही, फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि नयनतारा हे दोन माझी मुलं आहेत। वेदांत असेल सगळ्यांची मुलं माझी मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल, कधी हात मारावे, कुठं मी त्यात कमी पडणार तर नाहीच, पण नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे। त्यांनी जास्तीत जास्त भरारी मारावी। आज आता कसं आहे, एस ट्रिप असते, आता त्याचं टेक ऑफ सुरू आहे, त्यामुळं जास्तीत जास्त त्यांनी आता कॉन्सन्ट्रेट करावं अभ्यासावरती। त्यातनं शेवटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल। मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, एवढं वाढलं आहे की पॉईंट हे जे आमच्या वेळेस तर काय म्हणजे डिस्टिंक्शन म्हणजे थोडंसं 60च्या वर आलं की लई वाय व्हायचं। आज नाही पॉईंट त्या पॉईंटवरती असंच त्यांनी मोठ्या कुठल्या तरी पदावर जावं, जेणेकरून सगळ्यांची त्यांच्या कुटुंबाची तर व्यक्तिशः म्हणून त्यांच्या सर्वांची जे इथं जिंकत त्या सगळ्यांची मान उंचवली गेली पाहिजे। त्याच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडू, जास्तीत जास्त लोकांची सेवा घडू, एवढंच त्या प्रसंगी सांगतो। आणि मनापासून वेदांतला त्याला मी सांगितलं लवकर आता मोठा झाला आहे, मला कळतच नाही तर सगळे मुलं एवढे मोठे झाले तेव्हा सांगताना सुद्धा मी सुशीलला तेच मग असं म्हणत होते, माझा मुलगासुद्धा मोठा झाला, कळत नाही वडील कोण आणि मुलगा कोण, एक लक्षात काय गोष्टी आहे ना हे आम्हाला माहिती आहे, ते तुम्हाला सांगेन, अनुभवाने मिळतात। असंच प्रेम तुझ्यावरती करत राहणार। अंडरस्टँड दॅट? येस। ओके, टेक केअर। एक नेता एक आवाज, उदयन महाराज।